आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज। सावनेर येथील गांधी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवार 28 एप्रिलला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास गांधी चौकातील हनुमान मंदिरासमोर घडली। शालू मोरेश्वर घाटोळे वय 41 वर्ष, राहणार बेडगाव, तालुका सावनेर असे मृत महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेडगाव येथील रहिवासी मोरेश्वर नथुजी घाटोळे वय 47 वर्ष हे पत्नी शालू घाटोळे यांना घेऊन सावनेरला आधार कार्ड काढण्यासाठी दुचाकीने जात असताना 9:30 वाजताच्या सुमारास सावनेर येथील गांधी चौकात येताच अनियंत्रित ट्रक चालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर मोरेश्वरच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी शालू ही खाली पडून ट्रकच्या चाकाखाली आली। ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिच्या जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ हितज्योती फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। या घटनेचा पुढील तपास सावनेर पोलीस करत आहे। आदर्श भारत 24 न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।